लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी लाडू खात असते आणि तितक्यात राघव आणि राजश्री त्या ठिकाणी येतात आणि राणीला लाडू खाताना बघून ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. तर सिंधू हा सगळा प्रकार लपून बघत असते आणि मग त्यानंतर राजश्री खिरीची वाटी घेऊन राणीजवळ जाते. ती राणीला म्हणते की बरं झालं तुझा उपवास नाहीये, आता मला तू ही खीर टेस्ट करून सांग कशी झाली आहे, कारण आजारपणातून बरं झाल्यानंतर मी आज पहिल्यांदाच स्वयंपाकघरात गेले होते, त्यामुळे खीर नेमकी कशी झाली आहे तेच मला कळत नाही आणि हा राघव तर गोड काही खात नाही, त्यामुळे मी तुझ्याकडे आले. आणि मग ती सरळ राणीला ती खीर भरवते, त्यामुळे राणीला तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर राजश्री तिला विचारत असते की सांग ना कशी झाली आहे खीर, आणि त्यावर राणी नाईलाजाने सांगते की आई खीर छान झाली आहे. त्यामुळे राजश्री खुश होते. ती म्हणते की अगं आज सिंधूचा उपवास आहे ना, म्हणून मी तिच्यासाठी ही खीर बनवली आहे. आणि मग त्यानंतर ती आणि राघव तेथून निघून जातात. तर राणी खूप चिडलेली असते. तर कृष्णा हसतच हा सगळा प्रकार बघत असते. त्यानंतर राणी पूजेसाठी छान तयार होते आणि मग ती कृष्णाच्या खोलीत जाते. ती दरवाजा बंद करून घेते आणि मग कपाट उघडून राघवने कृष्णासाठी जी नवीन साडी घेतलेली असते ती साडी बाहेर काढते आणि त्या साडीकडे बघत हसतच मनाशी म्हणते की कृष्णा, तू माझ्या राघवला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे ना, पण तू कितीही प्रयत्न केला तरीही हे शक्य होणार नाही. तू आणि ती सिंधू तुम्ही दोघीजणी राघवच्या आयुष्यात येण्याआधीपासून मी राघवला ओळखते. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. मी राघववर जीवापाड प्रेम करते आणि त्याला मिळवण्यासाठी मी आत्तापर्यंत काय काय केलं आहे हे फक्त माझंच मला माहीत. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, तुला तर राघव कधीच मिळणार नाही. आणि मग त्यानंतर ती त्या बॉक्समधून सिंधूची म्हणजेच कृष्णाची लाल रंगाची साडी बाहेर काढते आणि त्या साडीकडे बघत हसतच म्हणते की तू ही लाल रंगाची साडी नेसून वडाची पूजा करणार होतीस ना, आता बघ मी या लाल रंगाच्या साडीचं काय करते आणि मग तुला कोणीही वडाची पूजा करू देणार नाही. आणि मग ती हसतच ती साडी बेडवर टाकते आणि मग त्यानंतर ती त्या साडीवर एक केमिकल टाकते आणि मग हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे ऋतुजाची सगळी तयारी झालेली असते. ती राजश्री आणि कृष्णाची वाट बघत बसलेली असते. तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते. ती ऋतुजाला विचारते की झाली ना गं सगळी तयारी, त्यावर ती हो म्हणते. तर राजश्री तिला म्हणत असते की मला बघू ना तुझं पूजेचं ताट कसं सजवलं आहेस ते. आणि त्यावर ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्हाला खरंच बघायचं आहे का. त्यावर राजश्री म्हणते हो ऋतुजा. त्यामुळे मग ऋतुजा नाईलाजाने तिचं ते पूजेचं ताट राजश्रीला दाखवताना म्हणते की बघा वहिनी, सगळ्यात सुंदर तर माझंच ताट आहे. आणि त्यावर राजश्री म्हणते की हो अगदी खरं आहे, मात्र आता सिंधूसुद्धा पूजेची तयारी करत आहे, तू बघ तुझ्यापेक्षाही सुंदर सिंधूचंच पूजेचं ताट असणार. आणि ते ऐकून ऋतुजा तोंड वाकडं करते आणि तितक्यात राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर ऋतुजा म्हणत असते की वहिनी आजकाल तुमच्या सुनेचा कसा अवतार आहे बघा जरा, काय ते केस, काय ते कपडे आणि काय ती भाषा. मात्र राजश्री म्हणते की सिंधू कोणतेही कपडे घालत असली ना तरीही ती सुंदरच दिसते. तर ऋतुजा म्हणते ती आणि सुंदर कशी वागते, ती कशी बोलते, आणि सगळ्यात जास्त सुंदर तर मी आहे. आणि त्यावर राजश्री म्हणते की हो अगं सगळ्यात जास्त सुंदर तूच आहे, पण आता जेव्हा माझी सिंधू छान साडी नेसून येईल ना तेव्हा ती आपल्यापेक्षासुद्धा सुंदर दिसेल. तर राणीसुद्धा त्या ठिकाणी एक मुद्दाम म्हणते की हो काकू सिंधू सगळ्यात सुंदर आहे. आणि ते ऐकून ऋतुजा म्हणते ठीक आहे बघूयात आपण. तितक्यात रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते. त्या सगळ्या जणींचं बोलणं ती ऐकते आणि त्यांना विचारते की हे काय चाललंय तुमचं, शाळकरी मुलींसारखं एकमेकींशी का भांडताय, हे काही वय आहे का भांडायचं. आणि त्यावर राजश्री हसतच म्हणते की वहिनी आम्ही फक्त मस्करी करत होतो, काही नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणी तिला सिंधूबद्दल विचारते. राजश्री सांगते की ती तयार होत आहे आणि त्यामुळे रुक्मिणी चिडून म्हणते की पूजेचा मुहूर्त निघून जाईल, या मुलीला खरंच काही कळतंय की नाही काय माहीत. आणि मग ती राजश्री ऋतुजाला सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही पूजेसाठी पुढे जा, उगाच मुहूर्त चुकायला नको, त्या सिंधूला राघव घेऊन येईल. आणि मग त्यांचं हे म्हणणं
राजश्री ऋतुजाला पटतं आणि मग त्या दोघीजणी पूजेसाठी जातात. राणी मात्र हसतच त्या ठिकाणी उभी असते. दुसरीकडे सिंधू म्हणजेच कृष्णा छान तयार झालेली असते आणि तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. कृष्णाला छान साडीमध्ये बघून तो तर खूपच खुश होतो आणि तो दरवाजामध्येच उभा राहून एकटक तिच्याकडे बघत राहतो आणि मग कॉम्प्लिमेंट म्हणून शिट्टीसुद्धा वाजवतो. त्यामुळे कृष्णा मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघतच राहते. ती म्हणते की लंबू, हे काय चाललंय तुझं? तू चक्क शिट्टी मारली, तीसुद्धा मवाल्यासारखी. अरे तू तर पोलीसवाला आहे ना? आणि त्यावर राघव तिच्या जवळ जात म्हणतो की अगं, मी तुला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी ही शिट्टी वाजवली. आणि मग तो पुन्हा एकटक तिच्याकडे बघतच राहतो. त्यामुळे कृष्णा घाबरून पाठीमागे सरकते. ती म्हणत असते की लंबू, असा का बघतोयस तो आपल्याकडे? तर राघव म्हणत असतो की कृष्णा, तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस या साडीमध्ये. आणि ते ऐकून कृष्णा तर खुशच होते. ती म्हणते की आपल्याला माहिती आहे लंबू, आपण सुंदरच आहोत, मात्र या लूकमध्ये काहीतरी कमी वाटतंय. काही ते कळत नाही आहे, पण असं वाटते की काहीतरी कमी आहे. आणि त्यावर राघव म्हणतो ठीक आहे, मी बघतो काय कमी आहे ते. आणि मग त्यानंतर तो कृष्णाला सरळ उभं राहायला सांगतो आणि तिच्याकडून वरपासून खालीपर्यंत बघत राहतो. त्यामुळे कृष्णा विचारते की लंबू, हे काय चाललंय तुझं? तर राघव म्हणत असतो की तू थांब, मी सांगतो की काय कमी आहे या लूकमध्ये. आणि मग तोच सरळ तिच्या जवळ जातो. त्यामुळे कृष्णा घाबरते आणि ती पाठीमागे सरकते. तर राघव आरशावर लावलेली एक टिकली काढतो आणि ती टिकली कृष्णाच्या कपाळावर लावतो. आणि मग त्यानंतर जेव्हा ती आरशात बघते तेव्हा ती खूपच खुश होते. ती म्हणते की अरे हो लंबू, आपण टिकली विसरलो होतो. आता बघ, आपला लूक कसा कंप्लीट झाल्यासारखा वाटत आहे. आणि मग ती खूपच खुश होते आणि तिला आनंदी बघून राघवला देखील खूप आनंद होतो. तो सिंधूचं म्हणजेच कृष्णाचं खूप कौतुक करत असतो. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच राघवचा मोबाईल चुकून खाली पडतो आणि तो मोबाईल घेण्यासाठी राघव खाली वागतो. तर त्याला त्या बेडखाली सकाळपासून कृष्णा जे काही पदार्थ खाण्याचं नाटक करत होती ते सगळे पदार्थ ठेवलेले दिसतात. आणि ते सगळे पदार्थ बघून राघवला आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की ही फक्त उपवास ठेवला नाही आहे असं नाटक करत म्हणत होती. खरं तर हिने आपल्यासाठी उपवास केला आहे. आणि मग तो एकटक तिच्याकडे बघत राहतो आणि मनाशी म्हणतो की मला माहिती आहे, तू माझी सिंधूच आहे आणि तू आज माझ्यासाठी उपवास केला आहे. तू माझ्यापासून कितीही ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न कर, मात्र माझी पूर्ण खात्री आहे की तूच माझी सिंधू आहे. आणि तितक्यात मग कृष्णाचं त्याच्याकडे लक्ष जातं. ती विचारते की काय झालं लंबू, तो आपल्याकडे का बघतोय? पण राघव काही उत्तर देत नाही. तर कृष्णा त्याला विचारत असते की आपण नवीन परफ्यूम घेतलाय, तुला हवाय का? पण तो हसतच नाही म्हणतो आणि तिला सांगतो की तू लवकर तयार हो, आई आणि काकू पूजेसाठी गेल्या आहेत, आपण सुद्धा वेळेवर पोहोचायला हवं. आणि मग तो बाहेर जातो. तर सिंधू त्याच्याकडे एकटक प्रेमाने बघतच राहते. त्यानंतर राघव बाहेर येतो. त्याला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो. तो त्यांना सांगतो की आज घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे मला चौकीवर यायला उशीर होईल. आणि मग तितक्यात कृष्णा पूजेचं ताट घेऊन त्या ठिकाणी येते. आणि जेव्हा राघवचं तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. तो तिचं कौतुक करत म्हणत असतो की कृष्णा, आज खरंच तू खूप सुंदर दिसत आहे, ही साडी तुझ्यावर खूप उठून दिसत आहे. आणि त्यामुळे कृष्णासुद्धा खुश होते. मात्र ती राघवसमोर तसं काही दाखवत नाही. उलट ती म्हणत असते की लंबू, चल लवकर, नाही तर मुहूर्त टळून जाईल आणि मग ती फडफड आपल्या नावाने ओरडत बसेल. त्यामुळे आता आपण पटकन येथून जाऊयात. आणि त्यावर राघव म्हणतो की ठीक आहे, पण तू आज खरंच खूप सुंदर दिसतेस, हे मात्र खरं. आणि त्यामुळे कृष्णा म्हणते की लंबू, आपण एक काम करूयात की मी पटकन जाते आणि ही साडी बदलून येते, कारण मला या साडीत खूप अनकम्फर्टेबल वाटत आहे. आणि तुला काय जाते बघायला, बघणाऱ्याला तर छानच वाटणार ना? मात्र राघव म्हणतो की कृष्णा, तू अशीच खूप छान दिसतेस, आता तू साडी बदलू नको. मात्र कृष्णा म्हणत असते की नाही लंबू, आपल्याला खूप त्रास होतोय, कारण त्या केमिकलमुळे तिला खाज देखील येत असते. मात्र राघव म्हणत असतो की कृष्णा, आपल्याकडे आता जास्त वेळ नाही आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर वडाच्या पूजेला जायला हवं. आणि त्यामुळे कृष्णा म्हणते की ठीक आहे. आणि नाईलाजाने ती तशीच राघवसोबत जाण्यासाठी निघते. मात्र अचानक त्या केमिकलमुळे तिची साडी पांढरी पडू लागते आणि ते बघून तर कृष्णा मोठ्याने ओरडते. जेव्हा राघव तिच्याकडे वळून बघतो तेव्हा ती पांढरी पडत असलेली साडी बघून त्याच्या पायाखालची तर जमीन
दिशेनंच सरकते. तर कृष्ण खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की लंबू बघ, आपली लाल भडक साडी कशी पांढरी फटक पडली आहे, हा सगळा काय प्रकार आहे. तर राणी हे सगळं लपून बघत असते आणि हसतच मनाशी म्हणत असते की तुला वडाची पूजा करायची होती ना, आता कर तू वडाची पूजा. तर इकडे कृष्णाची पूर्ण साडी पांढरी फटक पडलेली असते आणि ते बघून कृष्ण आणि राघवला तर मोठा धक्काच बसतो. नेमकं काय झालंय हे त्या दोघांच्याही लक्षात येत नाही. कृष्णा म्हणत असते की लंबू, आता आपण पूजा कशी करणार आहोत. पांढऱ्या साडीमध्ये आपल्याला कोणीही पूजा करू देणार नाही. तुझ्या घरचे तर अपशकुन समजतील, त्यामुळे राघव देखील काळजीत पडतो. तर दुसरीकडे राजश्री ऋतुजा त्यांच्या सुनांची म्हणजेच सिंधू आणि रेशमाची वाट बघत असतात. मात्र बराच वेळ झाला तरीही त्या दोघीजणी वडाच्या झाडाजवळ काही येत नाही. ऋतुजा वैतागून म्हणत असते की वहिनी, मला असं वाटते की आज आपल्या सुना काही पूजेसाठी येणार नाही. आणि तुम्ही बघितलं ना, काल रेशमाने तर मला माझ्या तोंडावर नकार दिला. आणि तुमची सून सिंधू, तिच्याविषयी तर काही बोलूच नका. ती तर रेशमापेक्षा सुद्धा जास्त हट्टी आहे आणि आता तर काही तिला कारणच मिळालं आहे लग्न न झाल्याचं. त्यामुळे मला नाही असं वाटत की ती या पूजेसाठी येईल म्हणून. त्यामुळे राजश्री काळजीत पडते. मात्र तिला खात्री असते की सिंधू नक्की येणार. ती ऋतुजाला म्हणते की असं नको बोलू, तिने मला प्रॉमिस केलं होतं की ती यावर्षी वडाची पूजा नक्की करणार, त्यामुळे माझी खात्री आहे की नक्की येईल. मात्र ऋतुजा म्हणत असते की नाही वहिनी, मला नाही असं वाटत. त्यामुळे आता आपण पूजा करून घेऊयात, त्या दोघींची वाट बघण्यात काही अर्थ नाही. मात्र या गोष्टीमुळे राजश्री काळजीत पडते. अचानक तिची तब्येत बिघडते आणि त्यामुळे ऋतुजा घाबरते. ती म्हणते की वहिनी, तुम्ही प्लीज काळजी करू नका, येईल सिंधू, कारण मी ती एकटीच आहे. तुम्हाला काही झालं तर मग मी काय करू. आणि मग ती राजश्रीला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे राघवचं लक्ष तिथे असणाऱ्या रांगोळीकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की इथेच कुठेतरी रांगोळीचे रंगसुद्धा असतील. आणि मग तो टेबलवर रंग देखील बघतो आणि लगेच जाऊन ते रंग घेऊन येतो. तर राणी हे सगळं काही लपून बघतच असते. राघव नेमकं काय करतोय याचाच ती विचार करत असते. तर इकडे कृष्णाला देखील कळत नाही की हा लंबू आता काय करेल. आणि मग त्यानंतर राघव ते रंग कृष्णाच्या साडीवर टाकायला सुरुवात करतो. पिवळा, जांभळा, गुलाबी असे सगळे रंग तो कृष्णाच्या म्हणजेच सिंधूच्या साडीवर टाकतो आणि त्यामुळे तिची ती पांढरी फटक पडलेली साडी रंगेबिरंगी होते. आणि मग ती साडी बघून कृष्णा तर खूपच खुश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. राघव देखील प्रेमानेच तिच्याकडे बघत असतो. ते दोघेही खूप खुश होतात. कृष्णा तर राघवचं कौतुक करते आणि मग त्यानंतर ते दोघेजण पूजेला जाण्यासाठी निघतात. राघव म्हणत असतो की आता बघ कृष्णा, तू किती छान दिसतेस, आता तुला वडाची पूजा करण्यापासून कोणीही थांबवणार नाही. आणि त्यामुळे कृष्णा म्हणजेच सिंधू खूप खुश होते. राणी हा सगळा प्रकार लपून बघतच असते आणि हे सगळं काही बघून ती खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधूसोबत पूजा करण्यासाठी जातो आणि सिंधूसोबत तो देखील वडाची पूजा करतो. मात्र वडाला फेऱ्या मारत असताना सिंधूचं लक्ष जमिनीकडे जातं आणि त्या ठिकाणी एक खिळा पडलेला असतो आणि तो खिळा राघवच्या पायाला लागेल म्हणून सिंधू पटकन त्यावर काही फुलं टाकते जेणेकरून राघवच्या पायाला तो खिळा टोचू नये. मात्र ही गोष्ट राघवच्या लक्षात येते आणि तो सिंधूकडे बघत मनाशी म्हणत असतो की तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण मला माहिती आहे की तू माझी सिंधूच आहे. तर दुसरीकडे राणी खूप चिडलेली असते. राघव कृष्णासोबत पूजा करण्यासाठी गेला आहे हे कळल्यामुळे तिला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. ती म्हणते की कृष्णा, तू मुद्दाम माझा उपवास मोडला आणि राघवसोबत पूजेसाठी गेली, पण तुला अजून माहिती नाही आहे की ही मधुराणी काय काय करू शकते ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.